मुख्य उद्देश काय आहे, काय सांगा? मुख्य उद्देश म्हणजे हा गणपती उत्सव 133 वर्षाचा गणपती उत्सव जसा प्रतिवर्षापणे होतो तसा या वर्षीही चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये काही आणि गणेशोत्सव मंडळाने सुद्धा आपल्या मिरवणुका ह्या शांततेने व्यवस्थित पद्धतीने न्याव्यात असा त्यामागचा हेतू आहे. आणि म्हणून सरकारने देखील त्यांना मदत करून हा गणपती उत्सवाला जसा राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यामुळे या राज्य महोत्सवाच्या दर्जामुळे गणेशोत्सव मंडळांवर देखील एक त्यांची जबाबदारी आली आहे की आपला उत्सव चांगला व्हायला पाहिजे. हा त्यामागचा उद्देश आहे. साधारणपणे काय काय आपल्या मागण्या होत्या महानगरपालिकेकडनं की कुठल्या कुठल्या गोष्टींची अवेलेबिलिटी हवी उत्सवाच्या वेळेला? मंडप आता रस्त्यावरचे मंडप असतात किंवा रस्त्यावर मंडप घालू नये हे आम्ही त्याला सांगतो, परंतु एक खिडकी योजनेअंतर्गत ह्या मंडळांना ज्या काही परमिशन असतात त्या मिळायला पाहिजेत. उदाहरणार्थ मंडपाची परमिशन देताना महानगरपालिका त्यांच्या मालका कोण आहे मालक त्याचा NOC आहे की नाही, महापालिकेची असेल तर महापालिकेची NOC, म्हाडाची असेल तर म्हाडाची NOC आणि शिवाय त्यांनी पोलीस खात्याची परमिशन सुद्धा आम्हाला घेऊन द्यायला पाहिजे की 12 दिवस हा गणपती उत्सव होत असताना कुठे नॉईज पोल्युशन होऊ नये आणि ट्रॅफिकमध्ये ट्रॅफिकच्या सुद्धा परमिशन या त्यांनी द्यायच्या असतात आणि त्या ट्रॅफिकच्या परमिशन आगमन आणि विसर्जन सोहळ्यासाठी त्या असतात. त्या मागण्यासाठी आमचा नेहमीच त्यांचा आग्रह असतो.